हरे कृष्ण. दैनंदिन श्रीमद भागवत कथेच्या चर्चेमध्ये आपल्या सर्व महानुभावांचं स्वागत आहे. आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय 9 भगवत कथनानुसार उत्तरे या अध्यायातील श्लोक क्रमांक 17 आणि 18 समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये आपल्याला परमेश्वर व पुरुष मार्ग, सर्व सिद्धींचं स्रोत आणि अंतिम लक्ष्य काय याविषयी आपल्याला माहिती मिळणार आहे. तर चला सुरू करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 नारायणं नारायणं नमस्कृत्यं नमस्कृत्य नरं नरं चैव चैव नरोत्तमं नरोत्तमं देवीं देवीं सरस्वतीं सरस्वतीं व्यासं व्यासं ततः ततः जयमुदीरये. जयमुदीरये. नष्टप्रायेषु अभद्रेषु नष्टप्रायेषु नित्यं नित्यं भागवत भगवत सेवया सेवया भगवती भगवती उत्तम उत्तमश्लोके श्लोके भक्तिर्भवति भक्तिर्भवती नैष्टिकी. नैष्टिकी. हरे कृष्ण. श्लोक 17 आणि 18. अध्यरणीय आसनम आस्थितं परम अध्यर्नियासनमास्थितं परम् ऋतं चतुषोडश पंचशक्तिभिः वृतं चतुः षोडश पञ्चशक्तिभिः युक्तं भगैस्वै इतरत्र च ध्रुवैः युक्तं भगय स्वैतरत्र च ध्रुवैः स्वे एव धामन रममाणम् ईश्वरम् स्व एव धामन रममाणमीश्वरम् तद्दर्शन आह्लाद परिप्लुतन्तरः तद्दर्शनाह्लाद परिप्लुतन्तरः हृष्यतनुः प्रेम भर अश्रुलोचनः हृष्यत्तनुः प्रेम भर अश्रुलोचनः नाम पादाम्बुजम् अस्य विश्वसृक ननां पादाम्बुजमस्य विश्वशृग यत्पारमहंसेन पतति गम्यते यत् पारमहंसेन पथाधिगम्यते अधरणीय आसनम् आस्थितं परं वृतं चतुषोडश पञ्चशक्तिभिः युक्तं भगैस्वै इतरत्र च अध्रुवैः स्वे एव धामण्डरममाणम् ईश्वरम् तद्दर्शन आह्लाद परिप्लुतन्तरः हृष्यतनुः प्रेम भरश्रुलोचनः ननाम पादाम्बुजम् अस्य विश्वसृक यत्पारमहंसेन पथाधिगम्यते. भाषांतर. भगवंत आपल्या आसनावर विराजमान होते आणि 4, 16 व 5 या विभिन्न शक्तींनी आणि 6 स्वाभाविक ऐश्वर्याने तसेच इतर क्षणभंगूर स्वरूपाच्या गौण शक्तीने ते वेढलेले होते. परंतु स्वतःच्या धामाचा उपभोग घेणारे ते स्वतः एकमेव असे परमपुरुष श्री भगवान होते. भगवंतांना त्यांच्या परिपूर्ण ऐश्वर्यासहित पाहून ब्रह्मदेवांचे अंतःकरण आनंदाने भरून आले आणि दिव्य प्रेम व तल्लीनतेमुळे त्यांच्या नेत्रातून अश्रू होऊ लागले. अशा स्थितीत ते भगवंतासमोर नतमस्तक झाले. जीवांसाठी परमहंस परमपूर्णतेचा हाच मार्ग आहे. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्दे अहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं सागरजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पादान् सगण ललिता श्री विशाखान्वितांच नमो ओम विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय 9 भगवत कथनानुसार अंतरे या अध्यायातील 17 आणि 18 श्लोक समजून घेत आहोत. या ठिकाणी भगवंत कसे बसलेले होते आणि त्यांचे जे ऐश्वर आहे, 4, 16, 5 आणि विविध शक्ती, आणि 6 स्वाभाविक ऐश्वर आणि क्षणभंगूर स्वरूप च्या गौण शक्तींनी ते कसे वेढलेले होते याविषयी सगळं त्याच्यामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. तर 18व्या श्लोकात भगवंतांना त्यांच्या परिपूर्ण या ऐश्वर्याने युक्त जेव्हा ब्रह्मादेवाने पाहिलं तर त्यांचे अंतकरण आनंदाने भरून गेले व ते दिव्य प्रेमाने आणि तल्लीनतेमुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि मग ते भगवंतांसमोर नतमस्तक झाले. आणि भगवंतासमोर नतमस्तक होणं हेच भगवत भगवत परिपूर्णतेचा पूर्ण मार्ग आहे असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि अजून ब्रह्मदाय संप्रदायात अनेक मार्गभ्रष्ट लोक आहेत. त्यांचे एकच कार्य, त्यांचे कार्य कोणते आणि असली कार्य काय, भगवंताचा प्रचार कार्यसिद्धीत नेणारी ब्रह्मसंप्रदायातील कोणती व्यक्ती भगवंतांना प्रिय आहे याविषयी या श्लोकामध्ये सांगण्यात आलेले आहे. आपल्याला प्रभूजी नीट समजून सांगतील. हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. खूप खूप धन्यवाद माताजी. या विषयावर चर्चा सुरू करायला ज्याच्यामध्ये आपल्याला कळतंय की भगवंतांचं दिव्य धाम कसं आहे, परमहंसांचा मार्ग काय, परमेश्वराचं वैभव काय, सर्व सिद्धींचं मूळ काय आणि आपल्या जीवनाचं लक्ष काय. तर दोन अत्यंत महत्वाचे आध्यात्मिक तत्व इथे आपण पाहतोय. पहिल्यांदा आपण पाहतोय की भगवान ब्रह्मा आपल्या तपश्चर्याच्या शेवटी परमेश्वराचे वैभवपूर्ण स्वरूप पाहतात. आपल्या दिव्य सिंहासनावर विराजमान असलेले अनंत ऐश्वर्य आणि शक्ती निवडलेले आणि नंतर त्या परमेश्वराला प्राप्त करण्याचे सर्वोच्च मार्ग सांगितला आहे, परमहंस मार्ग, जो केवळ भक्ती योग या शुद्ध भक्ती प्रक्रियेनेच साध्य होतो. तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी या दोन्ही तत्वांना सुंदरपणे जोडले. परमेश्वराची सर्व शक्तिमत्ता आणि त्या सर्व शक्तिमानाला मिळवण्याचा साधा पण प्रभावी असा भक्ती मार्ग. परमेश्वराच्या दिव्य वैभवाविषयी आपण काय बोलतो इथे श्लोकामध्येही आपल्याला सामान्यतः आणि तात्पर्यामध्ये प्रभुपादजी समजवतात की दीर्घ तपश्चेनंतर ब्रह्मांना अखेर परमेश्वराचे दर्शन झाले. त्यांनी पाहिलं की परमेश्वर आपल्या दिव्य सिंहासनावर विराजमान आहेत. त्यांच्या भोवती त्यांच्या सर्व ऊर्जा आणि ऐश्वर्य 4, 16, 5 आणि 6 स्वरूपात प्रकट झालेल्या आहे. आता 6 नैसर्गिक ऐश्वर्य तर आपल्याला माहिती आहे की भगवंतांकडे, भगवंत सर्वात श्रीमंत आहेत, संपत्ती सर्व त्यांच्याकडे, बल सर्वात बलवान. वयाच्या 7व्या वर्षी छोट्या म्हणजे लेफ्ट हँडच्या छोट्या ह्या आपल्या करंगळीच्या टोकावर गोवर्धना इतका मोठा पर्वत उचलला. कीर्ती आजही प्रसिद्ध आहेत भगवान. सौंदर्य ओ नावातच सौंदर्य, सर्व आकर्षयती ती कृष्णा. ज्ञान ते सर्वज्ञ आहेत. त्यांनीच तर संपूर्ण ज्ञान जे आहे ते ब्रह्माजींना दिलं, ब्रह्माजींपासून परंपरेने आपल्यापर्यंत पोहोच. वैराग्य ते पूर्णतः निरपक्ष, सर्व काही असूनही आत्माराम. तशी ऐश्वर्य ही तात्पुरती नसतात, ते त्यांच्या नित्य स्वरूपाचा भाग आहे आणि ह्यामुळेच त्यांना भगवान सर्व ऐश्वर्य आणि परिपूर्ण असे परमपुरुष असं म्हटलं जातं. श्लोकामध्ये 4 आणि 16 तत्वांचाही उल्लेख येतो. आता निर्मितीच्या कार्यात प्रभूला 4 प्रमुख तत्वे सेवा करतात. पहिली म्हणजे प्रकृती अर्थात निसर्ग, दुसरं पुरुष भोक्ता, तिसरं महत्त्व संपूर्ण भौतिक ऊर्जा आणि चौथा आहे अहंकार म्हणजे काय, मीपणा. आणि याच्या व्यतिरिक्त 16 घटक आहेत. 5 स्थूल तत्वे, 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये आणि मन. आणि मग 5 विषय सुद्धा आहेत, रूप रस गंध स्पर्श शब्द. तर या 25 तत्वांची सेवा
ही केवळ आणि केवळ प्रभूच्या इच्छेनेच चालते. ते सर्व त्यांचे सेवक आहेत. तर बुद्धीपासून स्थिर पदार्थांपर्यंत सर्व काही. योग सिद्धींचा जर विचार केला तर त्याच्यावरही प्रभूंचंच ऐश्वर. महान योगी अष्टसिद्धींच्या मागे पळतात, आणि महिमा लगिमा, आणि ते साध्य करण्यासाठी दीर्घ तप करतात. त्या सर्व शक्ती परमेश्वराकडे स्वाभाविकपणे नित्य असतात. योगीला मिळणारी शक्ती क्षणभंगूर, परंतु प्रभूंची शक्ती नित्य असेल. त्यामुळे श्री प्रभुपाद म्हणतात, जीव तपाने काही शक्ती प्राप्त करू शकतो, पण त्यामुळे तो प्रभू होत नाही. प्रभू सर्व शक्तींचं मूळ स्त्रोत. पण एवढं असूनही परमेश्वराची नम्रता पहा, आणि सर्वांचं त्यांच्यावर अवलंबित्व असतानाही परमेश्वर अमर्याद शक्ती ऐश्वर्याने वेढलेले असले तरी पूर्णपणे आत्मतृप्त आहे. त्यांना कोणत्याही बाह्य शक्तीवर अवलंबून राहावं लागत. योगी म्हणा, ज्ञानी म्हणा, कर्मी म्हणा, सर्वजण काही ना काही साध्य करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्या सर्व यशांचं मूळ कारण प्रभूंची कृपा. ते आपल्या करुणाने कोणालाही काहीही सिद्धी देऊ शकतात, परंतु आपल्या शुद्ध भक्तांना, ज्यांना फक्त त्यांच्या सेवेमध्ये रस आहे, ते स्वतःला देऊ टाकतात. आणि जो प्रभूला शक्ती म्हणून मानतो त्याला प्रभू शक्ती देतात, आणि जो प्रभूला प्रेमाने मागतो त्याला प्रभू स्वतःला देऊन टाकतात. आणि हेच भक्ती योगाचं सगळ्यात महत्वपूर्ण रहस्य. हे पाहायचं कसं, हे प्राप्त करायचं कसं, तर परमहंस मार्गाने, जो भक्तीचा सर्वोच्च टप्पा. भगवंतांचे दर्शन झाल्यावर ब्रह्मा अत्यंत आनंदाने रडतात आणि पूर्ण शरणागती पत्करतात. हा क्षण म्हणजे परमहंस अवस्था, आत्म्याच्या सर्वात शुद्धतेचा. आणि भागवतम हे परमहंसांसाठीच शास्त्र. भागवतम प्रारंभीच आपल्याला सांगितलं, परम निर्मत्सराणाम सता, म्हणजे जे पूर्णतः मत्सरमुक्त आहेत त्यांच्यासाठी आहे. आणि मत्सराची सुरुवातच परमेश्वराच्या विरुद्ध होते. मीच ईश्वर, मीच नियंत्रक, मीच भोगता, ही भावना ही मत्सराचं मूळ बीज आहे. ज्ञानयोगी, मायावादी हे सुद्धा सूक्ष्म मत्सरामुळे प्रभूशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात, परंतु परमहंस ते सर्व अभिमान दंभ सोडून प्रभूच्या पाद सेवेमध्ये पूर्णतः समर्पित होतात. आणि म्हणूनच त्यांना कृष्ण प्राप्त. आणि हे प्राप्त करण्यासाठी सुरुवात होते श्रद्धेने, जो भक्ती योगाचा पाया आहे. आपण 4थ्या अध्यायातील 39व्या श्लोकात पाहिलं भगवंतांना बोलताना, की श्रद्धावान मनुष्य इंद्रिय संयमी आणि ज्ञानात स्थिर असलेला लवकरच परमशांती प्राप्त करतो. तर भक्तीचा आरंभ श्रद्धेने होता, आदौ श्रद्धा. जेव्हा आपण खात्री बाळगतो की मी केवळ कृष्ण सेवेमुळेच पूर्ण होऊ शकतो, तेव्हा खरी प्रगती सुरू होते. आणि मग हळूहळू ही श्रद्धा वाढते हरिनाम संकीर्तनाने. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे नामस्मरण हृदयातील मत्सर आणि मलिनता दूर करते. आणि याच ब्रह्माजी जे आपले पहिले परमहंस आहेत, हे आपल्याला उदाहरणाद्वारे स्पष्ट करतात. ब्रह्माजींनी प्रभूच्या तप या आज्ञेवर श्रद्धेने अंमल केला. त्या तपश्चर्याच्या परिणाम स्वरूप त्यांनी वैकुंठ लोक आणि स्वतः प्रभूंचे दर्शन केले. ही सिद्धी त्यांनी बौद्धिक किंवा तांत्रिक यंत्रणांनी, साधनाने नाही, तर शुद्ध भक्तीने मिळवली. म्हणून आजही कोणीही ब्रह्माप्रमाणे तप, श्रद्धा आणि भक्ती यांच्या मार्गाने चाललं तर तोही परमहंस पद प्राप्त करू शकतो. या परमहंस मार्गाची सुरुवात होते श्रवण आणि साधू संगाने. श्री प्रभुपाद म्हणतात, भक्ती योगाची सुरुवात योग्य स्त्रोताकडून श्रवणाने होते. आपण भागवत किंवा भगवत गीता व्यावसायिक किंवा कल्पक व्यक्तीकडून नव्हे, तर भक्त भागवत म्हणजे अनुभवी भक्तांकडून ऐकावे. साधा ग्रहस्थ असो वा संन्यासी, जर तो श्रद्धेने ऐकतो, सेवाभाव ठेवतो, तर तोही परमहंस होऊ शकतो. आणि मग अजित अर्थात कृष्ण प्रेमाने जिंकले जाऊ शकतं. खरं तर प्रभूचं नाव अजित म्हणजे काय, तर अजिंक्य. कोणीही त्यांना ज्ञान, योग किंवा तपश्चर्याने जिंकू शकत नाही.
परंतु भक्तीने ते जिंकले जातात. ब्रह्माजी स्वतः आपल्याला 10व्या स्कंदात 14व्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकात कळतं त्यांच्या प्रार्थनेमध्ये, की जे तेव्हा ते बोलतात की जो मनुष्य तर्काचा मार्ग सोडून नम्रतेने तुझी कीर्ती भक्तांकडून ऐकतो आणि आपले कर्तव्य प्रामाणिक पार पडतो, तो तुझी कृपा जिंकतो तरी तू अजिंक्य असला असते. परंतु ह्या भौतिक आपल्या अवस्थेमध्ये एक धोका आहे आणि तो धोका म्हणजे विस्मृतीचा धोका. श्री प्रभुपाद चेतावणी देतात, जीवनातील सर्वात मोठं अपयश म्हणजे मृत्यूकाळी कृष्णाचे विस्मरण. ज्याचे मन शेवटी धन, कुटुंब किंवा शरीरात अडकलेले असते तो पुन्हा जन्म घेतो. म्हणूनच आतापासूनच स्मरणाभ्यास, हरिनाम, श्रवण आणि सेवा करणं आवश्यक आहे. हे चैतन्य महाप्रभू आणि रामानंद राय यांचा जो आपण चैतन्य चरितामृतामध्ये जो घटना आहे ती पाहतो, ते परमहंसांचेच उदाहरण. स्वयं भगवंत असूनही श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या भक्ताच्या रूपात सर्वश्रेष्ठ परमहंस वृत्ती दाखवली. रामानंद राय जे राज्यपाल होते त्यांनी त्यांना आलिंग देतात आणि जन्मता तर ते शुद्ध होते. तर हे दाखवण्यासाठी की भक्तीचा मापदंड जात, पद किंवा व्यवसाय नाही, आणि त्यांचा संवाद म्हणजे राधाकृष्णांचे दिव्य ब्रह्माचे प्रकट रूप होते. कारण की रामानंद राय हे स्वतः विशाखा सखीचे होते. तर महाप्रभूंचे शिक्षण हेच की शुद्ध भक्ती सर्व सीमान पलीकडे जाते. आवश्यकता आहे दैवी वर्णाश्रमाची, की कार्य ही भक्ती बनवते. रामानंद राय म्हणाले, आपले ठरलेले कर्तव्य भगवानाला अर्पण केले की तेच परिपूर्ण भक्ती होते. जसं भगवद्गीतेत कृष्ण 27व्या श्लोकात सांगतात, 9व्या अध्यायामध्ये, जे काही तू करतोस, खातोस, देतोस ते मला अर्पण करा. आणि जेव्हा गृहस्थ आपली संपत्ती, वेळ, श्रम कृष्ण सेवेत वापरतो, संन्यासी पचारात रत राहतात, तेव्हा समाज दैवी वर्णाश्रम स्वरूपात संतुलित आणि ईश्वर केंद्रित. तर या श्लोकांमधला निष्कर्ष हाच निघतो की ब्रह्माजींच्या अनुभूतीतून आपल्याला 2 अमूल्य सत्य मिळतात. पहिलं म्हणजे परमेश्वर सर्व शक्ती, ऐश्वर्य, सिद्धींचं मूळ स्त्रोत आहे. दुसरं म्हणजे जीवाला परिपूर्णता अनुकरणाने नाही, शरणागतीने मिळते. तर जेव्हा आपण श्रद्धेने प्रभूचे श्रवण, स्मरण आणि सेवा करतो, तेव्हा आपणही परमहंस अवस्थेत पोहोचतो. जगात राहूनही जगाच्या बंधनापासून मुक्त होऊ शकतो. आणि अशा भक्तांनी आपल्या प्रेमाने अजितालाही जिंकले आहे. मुख्य संदेश हाच की प्रभू अनंत ऐश्वर्यांनी, शक्तींनी युक्त आहेत. योग, सिद्धी, भौतिक पूर्वीपर्णता त्यांच्या पुढे नगण्य आहेत. केवळ भक्ती योगानेच परमहंस अवस्था प्राप्त होते. श्रद्धा आणि शुद्ध भक्तांचे श्रवण ही खरी साधना आहे. भक्तिभावाने केलेले कर्मच पूजा बनते. हेच दैवी वर्णाश्रम. प्रभू अजिंक्य असले तरी प्रेमाने जिंकले जातात. तर सारांश हाच की शक्तीने परमेश्वराला गाठता येत नाही, प्रेमाने मात्र त्यांना जिंकता येते. अजिंक्य प्रभू भक्ताच्या प्रेमळ हृदयाने जिंकले जातात. हरे कृष्ण. दंडवत